नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. राज्यात पावसाचे संकट सुरू असतानाच राजकारणातही मोठ्या घडामोडींचा चर्चा रंगू लागल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या महायुतीत सहभागी होणार याची अटकळी गेल्या काही दिवसात जोरात धरत आहे. पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व अफवा फेटाळून लावल्या आणि महायुतीसोबत आघाडी करण्याच्या चर्चांमध्ये कोणतीही तथ्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यात कथित बैठक झाल्यास चर्चेबाबत विचार असतात. सुप्रिया सुळे यांनी हलक्या फुलक्या अंदाजात प्रतिक्रिया दिली. अशी बैठक झाली की नाही हे मला माहिती नाही, पण मी आणि जयंत पाटील एकाच समितीत काम करतो असे त्या म्हणाल्या. त्या पक्षाला लवकरच सत्तेत स्थान मिळाला हा प्रश्न विचारल्यावर सुळे म्हणाल्या की जनतेची सेवा करणे हीच त्यांची प्राथमिक जबाबदारी. गेल्या 12 वर्षांपासून माझ्याबाबत विविध अटकळी लावल्या जात आहे अशा त्या म्हणाल्या. सध्याचे सरकार तसेच चालू राहील तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षासमोर सत्तेची कठोर लढा देण्याशिवाय पर्याय उरणार नाही असेही त्यांनी नमूद केलं. पुढे त्या म्हणाल्या, सध्याचे सरकार पुढे काय करेल हे फक्त देवच जाणे. पाहत राहा डीसी न्यूज मराठी. थांबूया इथे.